पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली पुलाची येथील मदरसाजवळील वळण वाहनधारकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे। गुरुवारी पहाटे सुमारे 3च्या सुमारास येथे भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट डिझायर कार सिमेंटच्या बॅरिगेटवर जोरात आदळल्याने भीषण अपघात घडला। या घटनेत टनाचे बॅरिगेट सुमारे 10 फूट लांब सरकले असून कार बॅरिगेटवरच अडकून पडली। या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गाडीत असलेला प्रवासी जखमी झाला आहे। विशेष म्हणजे हा अपघात गुरुवारी पहाटे घडला असला तरी याबाबत शिरोली पोलिसांकडे अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही। मात्र याच ठिकाणी मागील महिन्यातही एका दुचाकीस्वाराचा असाच अपघात झाला होता। यावेळी दुचाकीवरही बॅरिगेटवर आदळून पडली होती। वारंवार अशा प्रकारचे अपघात घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। सध्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे काम संत गतीने सुरू आहे। मात्र या कामामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या धोकादायक वळणामुळे वाहन चालकांना सावध करण्यासाठी कोणतीही दिनदर्शिका फलक लावण्यात आलेले नाहीत। तसेच वाहनांना वेग कमी करण्यासाठी रिम्बल स्ट्रिप किंवा स्पीड ब्रेकरची ही व्यवस्था नाही। त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना अचानक वळणाचा अंदाज न आल्याने गाड्या थेट बॅरिगेटवर जाऊन आदळतात। महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। रस्त्याच्या कामकाजाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न करता वाहतूक सुरू ठेवल्याने वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे। या धोकादायक वळणावर तातडीने दिनदर्शक फलक, वेग नियंत्रण उपाययोजना व आवश्यक सुरक्षा साधने बसवावीत अशी मागणी प्रवासी आणि शिरोली ग्रामस्थांकडून जोर धरत आहे।